तर चाकणच्या उद्योग नगरीतील रस्ते, वाहतूक आणि पायाभूत सुविधांच्या प्रश्नावर आज उद्योग मंत्री उदय सामंत बैठक घेतात। सायंकाळी 4 वाजता HP चौकातील मेरिट हॉटेलमध्ये ही बैठक होणार आहे। गेल्या काही दिवसात चाकणची झालेली दुरावस्था आणि त्यामुळे कंपन्यांनी स्थलांतराचा इशारा दिल्यानं शासन खडबडून जागं झाल्याचं चित्र आहे। विशेष म्हणजे या खड्ड्यांमुळे यापूर्वी अनेकांना जीव सुद्धा गमवावा लागला आहे। दरम्यान उद्योग मंत्री यांचा दौरा आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर चाकणमध्ये डागडुजी सुरू झालेली आहे खड्ड्यांची, याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी। बघूया। आपण जर पाहिलं तर चाकण मध्ये काय परिस्थिती आहे हे आपण गेल्या काही दिवसांमध्ये पाहिलं, कशा पद्धतीने इथे अपघातांमध्ये जीव गमावतायत लोक। आणि आता मात्र उद्योग मंत्री उदय सामंत येणार म्हटल्यावर इथे मोठ्या प्रमाणात यंत्रणा हजर होऊन अशा पद्धतीने आता संपूर्ण कामकाज सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। साईड पट्ट्या भरणं असेल आणि एकूणच खडी टाकून वेगवेगळे जे खड्डे भरण्याचं काम हे आता सुरू झाल्याचं आपण इथे पाहतोय। एकूणच ही परिस्थिती आता बदलायला अनेकांचे जीव का जावे लागले असा खरा तर चाकणकर प्रश्न विचारतायत। अजूनही जी काही परिस्थिती आहे त्याच्यामध्ये बदल होईल असे देखील सर्वसामान्यांना वाटत नाही। आज उद्योग मंत्री उदय सामंत हे इथे भेट देऊन ही संपूर्ण परिस्थिती पाहणी करणार आहे। त्या अगोदर मात्र चाकणच्या रस्त्यांवरचं हे चित्र आम्ही तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। अशा पद्धतीने आता घाईघाईने ही सगळी कामं पूर्ण केली जात आहेत आणि खड्डे जे आहेत ते भरून घेतले जात आहेत। आता ज्या रस्त्यावर मी उभा आहे तो रस्ता म्हणजे मुंबई ते अहिल्यानगर म्हणजे तळेगाव, चाकण आणि पुढे शिक्रापूर या रस्त्यावर आता हे संपूर्ण काम सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। आणि ही परिस्थिती बदलायला जी वेळ गेलेली आहे ती खूपच भयानक असा सगळ्यांना त्रास झालेला आहे सर्वसामान्यांना। आणि इथं जर आपण पाहिलं तर चाकणमध्ये आता हे नेहमी गॅस सिलेंडर पुरवण्याचं काम करतात। काय रस्त्यांची परिस्थिती असते? नहीं बेकार व्यवस्था है। बहुत रस्ते बेकार है। अच्छा 4 घंटा लगता है इतने चाकन तक जाने के 2 किलोमीटर। अच्छा, ये गैस डिलीवर करने के लिए? हाँ बहुत लेट होता है। हम चाकन से आ रहे हैं ना, हाँ। 2 घंटे में इधर पहुंचते हैं। सुबह 8 बजे निकलते हैं, इधर 11 बजे तक पहुंचते हैं। दिन भर एक ही काम निकलता है? ये अटेस्टेंट की जाता है दिन भर में, ये ट्रैफिक की वजह से। अशी परिस्थिती आहे। म्हणजे आता जो गॅस व्यावसायिक आहे त्यांनी देखील जी परिस्थिती सांगितली की एखाद्या सोसायटीमध्ये जर गॅस वितरित करायचा असेल तर त्याला तासनतास जातात। एकूणच ही जी परिस्थिती आहे ती आता बदलेल का? कारण आज उदय जे सामंत आहेत ते या ठिकाणी भेट देणार आहेत आणि ही जी परिस्थिती आता खड्ड्यांची ही यंत्रणा लावून बदलली जाते। मात्र आज खरं तर उद्योग मंत्री उदय सामंत यांनी या गोष्टींचा आढावा घेऊन यावर संपूर्णतः उपाययोजना करण्याची गरज आहे। कारण आता कंपन्या स्थलांतरित होत आहेत, इथले उद्योग जातील, लोकांचे रोजगार जातील, त्याच्या अगोदर आता यावर उपाय शोधणं गरजेचं आहे। अविनाश पवार, NDTV मराठी, चाकण।